मला असं वाटलं जात्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी. पिंटू शेट काय रे? काय हो असे लय उदास उदास असताय आता आजकाल तुम्ही? काय झाले माहिती का? हम्म. आयुष्य एकदम निरस झालंय. हा? असा काय उत्साहच वाटाना. कशामुळे? आता काय आहे, रोज तेच 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 काम करून कंटाळा आला. मग काहीतरी नवीन करा ना मग. काय नवीन करणार आहे? रोज उठायचं, गावचं काम बघायचं, सरपंचाचं तोंड बघायचं, झालं. असं कुठतरी ना फिरायला जावं असं वाटत आहे, म्हणजे जेणेकरून मी रिलॅक्स होईल. मग तेच म्हणणं ना, तुम्ही खरं 2-4 दिवस आहे ना फिरून या कुठून तरी. हा. मस्त वहिनीला घ्या आणि लोणावळा बिनावळा जाऊन या ना. काय लखा पांड्या तू? अरे मला रिलॅक्स व्हायला जायचंय, टेन्शन घ्यायला नाही जायचं माझ्या बायकोला सोबत घेऊन. तुला माहिती ना अगोदर माझी बायको कशी नाही नाही वागते. नाही, बायका सोबत नाही आलं की डोक्याला टेन्शन असतं. मग तेवढं आहे. हाय 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 हाय. रिलॅक्स व्हायचं म्हणल्यावर कसं, स्वप्न सुंदरी, लावण्य सुंदरी आयशूला घेऊन फिरायला गेलं पाहिजे. हा? हा म्हणजे हा काय, हा आता तुम्हाला काय माहित नाही का काय चाललंय आपलं ते? माहिती आहे मग? आम्हाला सगळं. बरोबर आहे तुमचं. पण ती आयशूला घेऊन म्हणले की जरा कसं आहे, आयशूला घेऊन गेलं ना हा. मी एकदम रिलॅक्स होईल. मला गावाचं कसलं टेन्शन राहणार नाही. फक्त मी आणि ती, आम्ही दोघं मस्त पैकी पावसाळ्यात तिकडे फिरतोय. आता कसं पावसाळी वातावरण आहे ना, मग लोणावळा बिनावळा खंडाळा बिंडाळा करत मस्त बुट्टा बिट्टा खातोय आम्ही. असं जरा मस्त वाटल ना, त्याच्यामुळं जरा असा माझा विचार चाललाय का आयशूला सोबत घेऊन जावा. पण आता विषय असा आहे, तिला तयार करणार कोण? ते आहे ते पण लय मोठा ते प्रश्न. लय मोठा प्रश्न. तयार कोण करणार? कोण करणार आहे? तसे माझ्याकडे माझे 2 माणसं आहेत. हम्म. ती 2 माणसं तयार करणार. हा होय. हं? कोण आहे? अशी पण माणसं आहे होय तुमच्या? मग अरे माझ्याकडे जीवा भावाची माणसं आहेत, ती कोण माहिती का? कोण? तुम्ही दोघं. आम्ही तयार करायचो आयशूला. मग अरे तुमच्याशिवाय ते काम होत असतं का तवा? नाही बाबा, नाही नाही. कसं काय नाही बरं? आता ह्या नाहीला होय मध्ये कसं करायचं हे मला चांगलं माहिती होईल का नाही? व्हायचे चान्सेस वाटत आहेत बरं का पिंटू शेट. चान्सेस नाही, झालीच म्हणून समजा. आता कसं माझ्या मनातलं बोलले कार्यकर्ते, या बघा तुम्ही तिला कसं बी म्हणवा, काही सांगा, पण तिला तयारच करा. करणार ना पिंटू शेट. चला भाऊ की. चला चला. चला लागा कामाला चला. आईशी सोबत लोणावळ्याला जायचं. आयशू. मंड्या याच्या का तोंडावर 12 वाजल्यात सकाळ सकाळ? हं? अरे तुझ्या वाजले, अरे काय झालं? आयशू, हा आता तुला कसं सांगून काय सांगू, असं झालंय मला. मग नको सांगू. नाही. सांगायला लागन. मग सांगा. दुःखद घटना आहे ना. दुःखद घटना? हम्म. अरे काय झालं? आपले पिंटू शेट. पिंटू शेट हा. ए हायत हायत आहेत हायत. अजून. हाय तर वय. हा. अरे हा. मग आपल्या पिंटू शेटला आहे ना हा. एक खूप मोठा असा जीव घेणा कॅन्सर झालाय. देवा, कॅन्सर हा. कोणता? काय माहिती नाही, पण लय बेकार कॅन्सर झालाय बाबा. ते आता आपल्यासाठी काही दिवसांचीच पाहुणे राहिल्यात. अरे डॉक्टर काय म्हणले? डॉक्टर म्हणले की आता हे काही महिन्याचे नाही, काही आठवड्याचे नाही, काही घंटेचे नाही, मिनिटाचे सेकंदाचे पाहुणे आहेत. कधीही जाऊ शकतील. बापरे. त्यांच्या जीवाचा काय भरोसा नाही. अरे 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 हम्म. लय वाईट झालं रे पिंटू शेट बरोबर. हो ना. अरे विरोधी पक्षात होते पण तरी रडत कडत का ना जनतेसाठी पळत होते. बापूंचं नाव कसं तरी ठेवत होते. हो आता ना. पिंटू शेट गेल्यावर बापूंचं कसं व्हायचं, बापूंच्या नावाचं कसं व्हायचं? आमच्या कार्यकर्त्यासाठी तर ते किती दिवस रात्र झटायचे. हा ना रे. निमेराचा 1-2 वाजता मी फोन केला की तरी आमच्यासाठी यायचे बा. हा खरंच. चांगले होते पिंटू शेट, म्हणजे आहे बाबा अजून आहे पण आहेत. ते- पण त्यांची एक आहे ना शेवटची इच्छा आहे. हा. ती मला आम्हाला तर वाटते की पूर्ण व्हावं. अरे मग तुम्ही त्यांचे कार्यकर्ते करा की त्यांची शेवटची नाही, इच्छा मग पूर्ण तेच चालू आहे ना. करा करा म्हणजे करा. कसं आहे, मरणाऱ्या माणसाची आहे ना शेवटची इच्छा पूर्ण करा, म्हणजे कसं नाही. त्याचा आत्मा भटकत नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे का आहे. नाही? केली पाहिजे रे, केली हम्म. पाहिजे. करा करा. त्याची शेवटची इच्छा आहे हं. की तुझ्यासोबत लोणावळ्याला 4-5 दिवस फिरायला जायचं. म- आयशू.
नाही म्हणून नाही, नाही म्हणून हा, हा, अरे. हा. आयशू आयशू हे बघ तुला म्हणलं ना शेवटची इच्छा आहे फक्त पिंटू शेटची शेवटची हं? अरे कळतंय शेवटची इच्छा आहे पण नाही नाही, पिंटू शेटची शेवटची इच्छा तेवढी पूर्ण कर म्हणजे कसं आहे तेवढंच पुण्य तुझ्या पदरात पडेल का अरे आणि डॉक्टरनी काय म्हणले तुला तर सांगितलं ना काही क्षण पिंटू शेटचा जीव जायला अगं जीवन आता पण जाऊ शकतात पण हा. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तेवढी शेवटची इच्छा पूर्ण करणं हा. आम्हाला तर कर्तव्य आणि वाटत आहे. जीवन तुला माहिती पाण्याचा बुडबुड आहे हा कधी इजन सांगता येत नाही ना माहिती ना अरे आणि ते पिंटू शेट आजारी नको नाही म्हणू नको नाही म्हणू नको हा बघ ऐक, बर ऐक. मी काय म्हणते हा. अ, एक दोन दिवस फक्त मग बघते मी काहीतरी नाही नाही 2-3 दिवसच जास्त दिवस नाही जास्त नाही हा बरं चालतंय आता हा. तुम्ही काय बोलूनच द्यायना आणि ऐकूनच घ्यायना पण मला तसं नाही बरोबर वाटत रे नाही काय त्याच्यात लगे जगाचा विचार नाही करायचा तुला वाटत असं लोक काय म्हणते नाही करायचा आज हा. बोलतील उद्या विसरून जातील हा. असं आहे लोकांचं. बरं मग आता तुम्ही एवढं म्हणताय पिंटू शेटचे थोडेच दिवस शिल्लक राहिल्यात मिनिट शिल्लक राहिल्यात क्षण क्षण है ना हम्म, नाही केलं पाहिजे काहीतरी बरं चालतंय हम्म. तयार आहे ना हा ठीक आहे सांगा तुम्ही पिंटू शेटला पण जायची का हो? आता लगेच हा लगेच लगेच बॅग बिग भर पिंटू शेट सगळे तयार आहे तिकडे गाडी बिडी घेऊन रेडी लगेच लगेचच मग आता कोणत्या क्षणी जाऊ शकतात त्याच्या आधी आपल्याला त्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल ना. हो ना बरं चालतंय मग मी बॅग भरते बर काय कपडे बिपडे कोण चल बॅग भरते आणि येते वाटलं हा, चला भाऊ की चला हा हा. चला आयशू हा. खरंच लय पुण्याचं काम केलंस बघ तू हं? हाय का नाही बर चला भाऊ चला 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 बॅग भरून काय मला त्या गाडीचा फोटो दाखवलाय ती गाडी का आणायची कारण ती गाडी मागे ती गाडी घेणं म्हणजे काय सोपं आहे का पैसे लागते तिला घ्यायला अहो, घ्या राव एकदा जिंदगी ती गाडी आयशोनी इकडे इकडे काय रे गोळ्या कुठे चाललंय बॅग बिग घेऊन चालले जरा गावाला गावाला कोणत्या हो? लोणावळ्याला 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 काय लग्नाला चाललंय का फिरायला चाललंय फिरायलाच चालले अहो आयशोनी फिरायला चाललंय ना मग फिरायला जाताना माणूस कसा आनंदित असतो खुश असतो टोटल चढ ठेवायचा हा. अरे पण मी मजबुरीत चालले ना फिरायला अच्छा म्हणून थोबाड पाडलंय का हा अशी काय मजबुरी आली पिंटू शेट बरोबर जायचंय फिरायला आयशोनी हा हे बरोबर नाही बर का काय पिंटू शेट सोबत फिरायला जाणं अरे मग आता काय करू मजबुरी आहे बाबा लय मोठी हा, मग तुम्ही तुमचं जायचं ते काय त्या पिंटू शेटला घेऊन जायचे हा. पण एवढी काय मजबुरी अशी तुला सांग का गोळ्या खरं काय झालंय ते हा पिंटू शेटला झालाय मोठा कॅन्सर हा? अयो, आणि डॉक्टरांनी सांगितले त्यांच्याकडे थोडे दिवस आहे डॉक्टर मला अरे थोडे तास आहे मिनिट आहे पिंटू शेट सेकंदात बी जाऊ शकतात म्हणून मग मला असं वाटलं जात्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी मग त्यांना माझ्या बरोबर फिरायला जायचंय मग चालले मजबुरीत मस्त मन नाही करत पण काय करायचं नाही आयशोनी जाणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करायला पाहिजे हा ना राहिला करणे हो. पिंटू शेटच्या बाबतीत लय वाईट झालं राव. लय वाईट झालं. आयशोनी, लय वाईट असं नव्हतं झालं. व्हायला पाहिजे राव. हा ना हायला. हो काय दादा सांगायचं पिंटू शेटला कॅन्सर झालाय सरपंचाला सांगितलं पाहिजे हा ना चला मग आयशोनी हा तुम्ही जा आम्ही येतो हा जा आणि काय अरे यार 8 वाजून गेले सगळी लोक माझी वाट बघत असत्यान महत्वाची मीटिंग घे राव आणि मीच घरी सरपंच ए ऐका मी ना लय महत्वाच्या मीटिंगला चाललोय तुम्ही ना मला काय अडू नका गोळ्या पोहे तयार आहे आणि चहा पण झालाय चहा पाणी करा नाश्ता करा जावा आहो सरपंच काय अहो, तुम्ही ऐकून तर घ्या अहो आम्ही चहा पाणी करायला नाही आलो नाश्ता करायला नाही आलो आम्ही मग तुमच्याकडे आलो अरे बोला ना पटकेनी मला आहे ना लोक वाट बघतात रे तिथं म्हणजे तुम्हाला काय माहितच नाही का अरे काय माहिती असं ते सांग ना सांगितलं तर कळेल ना अहो, ते पिंटू शेट अरे पिंटू शेटच माझी वाट बघा तिथं ग्रामपंचायतीमध्ये मीटिंग एक महत्वाची तिकडे चाललोय पिंटू शेट येणार होते का मीटिंगला अरे पिंटू शेट येणार आहे का म्हणजे अरे विरोध आहे का ते पिंटू शेट पाहिजे तर मीटिंग पार पडेल का त्याच्याशिवाय अहो नाही येणार पिंटू शेट असे कसे नाही येणार पिंटू शेट अरे कालच संध्याकाळी त्यांची माझी भेट झाली त्यांचं माझं बोलणं झालं एक महत्वाच्या विषयावर मीटिंग आहे त्यांचे सदस्य आणि आपले सदस्य एकदा सगळे झालं ना सह्या बिया की मार्गी लागेल आपलं काम अहो, सरपंच पिंटू शेट लोणावळ्याला चालले
पिंटू शेट लोणावळ्याला चालले हा. असे कसे पिंटू शेट लोणावळ्याला चालले अरे एक तर विरोधक आहे हा सगळं त्यांच्याशिवाय काही काम होणार आहे का अहो, ते मिटिंगच होणार नाही ते नसन तर लोणावळ्याला आहे ना फिरायला चालले ते. अरे यार या पिंटू शेटला एक आहे ना कळत नाही काल संध्याकाळी मला भेटले म्हणले सरपंच काही जरी झालं तरी मिटिंग लावा मी आहे आपण सगळं व्यवस्थित करू आणि आता हे फिरायला निघाले आईशी वहिनी सोबत फिरायला चालले. आयुष्य वहिनी सोबत हा. अरे यार या पिंटू शेटचं एक ठीक आहे आता आयुष्यला कळत नाही का मिटिंगला यायचं हजर राहायचं का तिकडे फिरायला निघाली सरपंच आता जाणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करायची म्हणल्यावर कस काय अडवणार. काय झालं आयुष्यला आयुष्यला काय नाही झालं, मग पिंटू शेटला झालं. अरे पिंटू शेटला काय व्हायचे तेव्हा अरे धड धाकट माणूस आहे तो चांगला जिम बिम आणतोय योगा करतोय आणि त्याला काय व्हायचे पिंटू शेटला सरपंच पिंटू शेटला आहे ना एक जीव घ्याना कॅन्सर झाला. गोळ्या तुला काय ताप बीप नाही आला ना अरे कालच संध्याकाळी माहिती त्यांची भेट झालेली आहे मला काय बोलले नाही ते असं काही अहो सरपंच जे ऐकलंय तेच सांगतोय, हाय का नाही रे कारण. हा. आता आम्ही वाटत येत होतो आम्हाला आयुष वहिनी भेटली आयुष वहिनी आहे ना नाराज होऊन चालली होती म्हणली पिंटू शेट संग फिरायला जायचे आयुष वहिनी इच्छा नाही जाण्याची पण ती म्हणली शेवटची इच्छा पूर्ण करायची पिंटू शेटची आईला म्हणून म्हणजे ते- आयुष्यने तुम्हाला हे सांगितलंय का हा. आईला मग तुम्ही म्हणताय ते खरं असेल बरं का आईला मला आहे ना एक काम करावं लागेल आता गोळ्या पिंटू शेट आहे ना जरी विरोधक असला तरी दिलदार माणूस आहे बाबा त्यो आणि त्याला जर हे काय असं काय झालं असेल तर आहे ना आपण लक्ष घातलं पाहिजे जातीने त्यांना हा. मी काय करतो माहिती का पिंटू शेटक जातो त्यांना भेटतो त्यांना आहे ना पहिला उचलतो आणि डायरेक्ट आहे ना हॉस्पिटलला घेऊन जातो चेन्नईला काही होऊ दे गोळ्या पिंटू शेटला काही जरी झालं ना त्यांना आहे ना काही कमी नाही पडून द्यायचं चालतंय सगळं त्यांचं आहे ना आपण आजार व्यवस्थित करून टाकू चालतंय आहे का नाही हा. जाऊ का मी चालतंय आम्ही करतो तयारी मग हा जा तुम्ही नाश्ता करून घ्या नाही नाही. नाश्ता नाही गोट लागायचा आता. आता आम्ही पुढची तयारी करतो तोपर्यंत तुम्ही जा पिंटू शेट. हा चालतंय मी आहे ना ग्रामपंचायतीमध्ये सांगतो मीटिंग आजची रद्द आणि पहिला पिंटू शेटक जातो चालेल. हा, चला नुसतं गड्या कसं बघून झाली का तयारी पिंटू शेट सगळी तयारी झाली मस्त बॅग बिग भरून ठेवलेली आणि फिरायला जायचंय म्हणून मी टोपी उपी घालून आलो नाही बा. आता तिथं मस्त पैकी पावसामध्ये भिजाव ग हा पावसात भिजणार बुट्टे बिट्टे खाणार मजा करणार आम्ही. आता तुम्ही 4-5 दिवस चालले ना फक्त एन्जॉय बाकीचं काही टेन्शन घेऊच नका तुम्ही इकडचं नाही 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 नाही, कसलं टेन्शन घेत नसतो फक्त मी आणि माझी आयशू हम्म. आम्ही सोबत राहणार आणि सोबत मजा करणार. ए, आईला नाव घेतलं ना का हजर झाली राव काय नशीब आहे राव माझं. बर आयशू झाली ना सगळी तयारी हा झाली. मस्त तयार झाली कसं आहे पिंटू शेट आम्ही खूप कार्यकर्ते कार म्हणजे माझे कार्यकर्ते म्हणजे एक नंबर जगात कार्यकर्ते डेंजर कार्यकर्ते डेंजर कार्यकर्ते. बर आपल्याला किती दिवस जायचंय माहितीये ना 4 दिवस. 4 दिवस. अरे वा 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 4 दिवस मी माझ्या आयुष्य सोबत राहणार थँक्यू एक नंबर काम. बर आपल्याला कुठं जायचंय माहितीये ना तुला लोणावळ्याला. ओ हो आयला हे पण माहिती राव हिला लोणावळ्याला जाऊन आता अजून मजा करणार आम्ही. बर आता जास्त वेळ आवडायचा नाही. आता आम्ही चाललोय पण जाताना तुमच्याकडे जबाबदारी महत्वाची गावावर लक्ष ठेवायचं सरपंचावर बारीक नजर ठेवायची काय दुसरं काय विषयच होऊन द्यायचा नाही आणि जे काय असेल ते मला थोडंफार कळवत राहायचं. मी माझं तिकडून पण थोडंफार लक्ष राहील पण सारखा नाही फोन करायचा मला डिस्टर्ब नाही करायचं. हा? आशू तिथं जा जरा पावसात भिजा भाजलेले कंस बिंस खा आणि पिंटू शेटची काळजी घे बर का जरा हा नाही पिंटू शेटची काळजी घेते मी. हो का पिंटू शेट तुम्हाला इथून चालतानाच सांगते तिथं लय उड्या मारायच्या नाही धावपळ करायची नाही लय जीवावर त्रास होईल असं काय करायचं नाही. एकदम आरामात काळजी घेऊन आणि मी तुमच्या बरोबर आहे. थोडा काही त्रास व्हायला लागला का लगेच मला सांगायचं. हो लगेच सांगणार. पिंटू शेट खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही अजिबात नाही. हा अरे, आयशूचं बोट सोडायचंच नाही तुम्ही बारीक पोरगा आहे का मी? पिंटू शेट हे दादा तुम्हाला ते एसीची हवा सहन नाही म्हणा हे घ्या हा अरे आणि हे घ्या हे ताट हे तांब्या जेवलं पाणी प्यायला. अरे पण जेवायला तिथं ताट असतात पाणी प्यायला ग्लास असतो. अहो पिंटू शेट असू दे आपलं एखादं. आईला लयच गावकऱ्यांचं प्रेम राव माझं पण ह्याची पण काही गरज नव्हती तिकडे गोधड्या असतात पिंटू चांगल्या शेट. मोठ्याल्या. राहू दे. अहो काल संध्याकाळी आपण भेटलो कमीत कमी मला सांगायचं तरी ना अहो आपले मतभेद आहेत मनभेद नाहीये. अहो तुम्ही जिरे विरोधक असले ना तरी दिलदार व्यक्तिमत्व आहे राव तुमचं. हा काही काळजी करू नका मी आहे ना काही होऊन देणार नाही तुम्हाला अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. झालं काय एवढं अहो झालं काय आता काय हो का आता मी सांगायचं का तुम्हाला आपण काय मी टेन्शन घ्यायला नाही. हो का टेन्शन घेऊ नका मी गाडी आणलेली माझी मोठी गाडी आणलेली गाडीमध्ये बसायचं डायरेक्ट पुन्हा एअरपोर्ट. नाही अहो, लोणावळ्याला जायला पुन्हा एअरपोर्टला काय जायला लागतंय बाय रोड जाता येते आणि मी गाडी बुक केलेली दुसरी. अहो तुम्ही गाडी बुक केली जरी असेल ना तरी ती राहू द्या
कोणतरी माणूस संघ पाहिजे ना. आणि लोणावळ्याला नाही जायचंय. अहो लोणावळ्याला कसं आहे 2-3 दिवसामध्ये काय होणार आहे तेव्हा. आपण आहे ना चेन्नईला जाऊ. चेन्नईला हा म्हणजे मी आयुष्यासोबत चेन्नईला फिरायला जाणार का? आयला हे एक नंबर होणार राव. लोणावळ्यापेक्षा चेन्नईला म्हणजे मजाच येणार मला तर. आयुष्य सोबत कशाला, आयुष्य कशाला पाहिजे. मग आम्ही दोघं फिरायला चाललोय ना. अहो पिंटू शेठ आता तेच सांगायचं का तुम्हाला. अहो त्याचा इलाज आहे ना मोठं हॉस्पिटल आहे तिथं. तिथं होतो इलाज. आणि कमीत कमी आहे ना 2-3 महिने राहायचं. तुम्ही एकदम क्लिअर होऊन येणार. इलाज ए करणे धर रे पकड 2 मिनिट जरा. कसला इलाज? अहो तुम्हाला ते जीवघेणा कॅन्सर झालाय ना. मला जीव गेला कॅन्सर झाला हे मला कसं माहित नाही अजून. अहो पिंटू शेट तुम्हाला कॅन्सर झालाय, तुमची शेवटची इच्छा आहे लोणावळ्याला माझ्याबरोबर फिरायला जायची, म्हणून मी तयार झाले यायला. लगेच कुठं माझी शेवटची इच्छा? मला अजून आयुष्यात काय काय करायचंय, गावचा सरपंच व्हायचं, लगेच कुठं शेवटची इच्छा? आणि मला काय कॅन्सर बिन्सर झालेलं नाही. मी एकदम बघा धडधडीत आहे, माझा हात पाय हलत्यात. अहो मग तुम्हाला कॅन्सर नाही झाला मग अशा गावात कसं काय झाले मग. तुम्हाला तुम्हाला खरंच कॅन्सर नाही झाला पिंटू शेट? अगं नाही आयुष्य मला खरंच नाही कॅन्सर झाला काय. अहो मी माझा सगळा कामधंदा सोडला, म्हणलं जात्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी, म्हणून मी मन नसताना तुमच्या बरोबर ते लोणावळ्याला फिरायला यायला तयार झाले. आता आहे ना तुम्ही एकटेच फिरायला जा लोणावळ्याला, आणि परत माझं नाव बी काढायचं नाही असं खोटं अगं बोलू. अगं आयुष्य आपलं काय पिंटू शेठ फक्त त्या आयुष्य संग फिरायला जाण्यासाठी एवढं खोटं तुम्ही रस्ता. सरपंच एक मिनिट थांबा, काहीतरी गोळ झालाय. ए आयुष्याला कोणी सांगितलं मला कॅन्सर झालाय ते? पिंटू शेट आम्ही सांगितलं. जायला तुम्हाला आकली आहे का? आकली आहे तुम्हाला काय सांगावं ते? बघितलं का. अहो एवढी ग्रामपंचायतीमध्ये महत्वाची मीटिंग होती आणि यांनी फक्त फिरायला जाण्यासाठी एवढं सगळं केलं.